त्यांना शॉल आणि फुलगुच्छ देऊन सन्मानित केलं होतोय। धन्यवाद मुरलीधर केने, अगदी वेळेवर आलात। आपल्या गावची टीम मैदानामध्ये उतरलेली आहे। जितू गवलीच्या टीम समोर दोन दोन हात करण्यासाठी दोन्ही टीमला शुभेच्छा। सामना लगेच सुरू करा। हॉट ऑफ सिटी दीपक मडवी आणि नक्कीच दुसऱ्या बाजूला जितू गवली नाम ही काफी आहे। स्वयंभू स्पोर्ट पायगाव संघाचे करता धरता आहेत आणि नक्कीच ज्यांच्या सौभाग्यवती पायगावच्या थेट जनतेतून निवडून आलेला प्रथम सरपंच सौभाग्यवती रंजिताताई जितू गवली। बघूया जितू गवली आणि दीपक मडवी हॉट ऑफ सिटी या खेळाडूचं नाव देखील 7 समुद्र पार गेलेलं आहे। टेनिस बॉल क्रिकेटचा स्टार खेळाडू आमचे मित्र नितीश गवली आमच्या सोबत। पहिला चेंडू अतिशय चांगला कव्हर ड्राईव्हचा फटका जितू गवलीच्या बॅट मधून हा सुंदर चौकार। क्या बात आहे। एका बाजूला जर दीपक सारखा सहकारी असेल तर दर्पण कोण घेणार आहे। नक्की चांगली सुरुवात। क्या बात आहे। जितू गवलीने जर या सामन्यातून षटकार हॅट्रिक केली तर धर्मेंद्र तांगडे यांच्याकडून 1111 पारितोषिक आहे। आणि पहिला आलाय नक्कीच धर्मेंद्र तांगडी यांची दखल घेतली असावी। बघूया 3 मध्ये 3 ठोकले तर 1111, 2 मध्ये 10 तर बनवलेत। प्रवीण पाटीलवर प्रति हल्ला केलाय। नक्कीच आमचे डीजे अभि कल्पेश डीजे ऑपरेटर आपलं देखील खूप खूप स्वागत आणि आभार। मोहित मंडप डेकोरेटर इंद्रपालदादा माली, मोहित माली, त्यानंतर होम फोटो लाईव्ह अनिल गुरुनाथ केनी यांचं योगदान या स्पर्धेसाठी आहे। दोन चेंडू मध्ये 10 इथे हा देखील चांगला फटका आपण पाहतोय। अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून फटका खेळला होता। लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर जाणारा चौकार। अतिशय चांगली धुव्वाधार फलंदाजी। 3 चेंडू मध्ये धावा बनले 14। सागर 11 जय बजरंग गोरसे टीम। हा चेंडू देखील बघूया पुन्हा एकदा आपण पाहिलं तर मिड ऑफ रिसन मध्ये स्टॉप केला, एक सिंगल धाव। 4 चेंडू पहिले जितू गवलीच्या वाट्याला, त्याच्यामध्ये त्यांनी 15 पूर्ण केलेत आणि आता प्रथमच्या ओव्हरमध्ये स्ट्राईकवर हॉट ऑफ सिटी दीपक मडवी चांगले खेळाडू आहेत। रिव्हर्स फटके खेळण्यामध्ये माहिर असा फलंदाज। बॅकफुटला जाऊन चेंडूला पॉइंट रिझनला खेळलेला आहे। चांगली फिल्डिंग। पहिले चेंडूवर दीपक मडवीनं एका धावेनं स्वतःचा अकाउंट ओपन केलाय। संघाची टोटल 16। शेवटचा चेंडू आहे। षटक क्रमांक 1 गोलंदाज प्रवीण पाटील। इथे जागा बनवली होती फटका खेळण्यासाठी। अनंत केने शॉर्ट टर्नमेंटला आहेत। एक सिंगल धाव। 16 वर जितू गवली, 1 वर दीपक मडवी। पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर बिनबाद 17। बघा आजच्या दिवसातील हा सामना क्रमांक मला वाटतं 8 सुरू झालेला आहे। 15 सामने आहेत। 8वा सामना सुरू झालाय। दिवस पाली आणि रात पाली। चला आली पालीनं ही स्पर्धा आपण कव्हर करतोय। आपले समालोचक असतील, गुणलेखक असतील, पंच असतील, वेळेवर या कमिटीला सहकार्य करा।
आमचे मोरे सर आज खुश आहेत. मोरे सर आज कुठे जाऊ नका, मला अवश्य भेटा सामना संपल्यानंतर. नक्कीच आमचे संतोषजी तरे भिवंडी ग्रामीण सिनियर 40+ क्रिकेट मंडळाचे लॉट कमिटी मेंबर आहेत. त्यांनी नवीन 40+ क्रिकेट संघटनेला या चाचणीसाठी शुभेच्छा दिल्या. धन्यवाद. संजयभाई म्हात्रे साहेब, कुंदनजी पाटील साहेब, तसेच प्रदीपजी जोशी साहेब, आपलं देखील खूप खूप स्वागत आहे स्पर्धेमध्ये. चेंडूला ऑन साईडला खेळलेला आहे. डीप मिड विकेट रिजनला क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग, दुसरीची कॉलिंग. नितेश नक्कीच अतिशय चांगला हा खेळाडू आहे नितेश पाटील. सागर 11 जय बजरंग गोरसी. नक्कीच मित्रांनो, सागर आणि अक्षय आमचे सहकारी समालोचक सुभाष धुमाल सरांचे 2 बंधू. अगदी संपूर्ण भिवंडी तालुक्याला चटका लागणारी जी दुःखद घटना घडली होती. दोन्ही बंधूंचा अगदी दुर्दैवरित्या मृत्यू झाला होता. अगदी कामोरी नदीमध्ये बुडून त्यांचा मृत्यू झाला होता. इथे ह्या चेंडूवर जितू गवळीनं षटकार ठोकलाय आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवलेली आहे ती 25 वर. सागर आणि अक्षयची नेहमीच आठवण येत राहील. जेव्हा जेव्हा गोरसईचा संघ मैदानामध्ये खेळायला उतरेल तेव्हा सागरच्या आठवणी ताज्या होतील, कारण की संघामधून सागर खेळला होता. नक्कीच अगदी त्या गोष्टीची आठवण झाली तरी देखील प्रत्येक खेळाडूला त्यांच्या मित्रांना तो दिवस नक्कीच वाईट दिवस जाईल अशी घटना ती घडली होती. हा चेंडू देखील एक जबरदस्त संपर्क झालाय बॅट आणि चेंडू मध्ये, आणि ते 2 मध्ये 2 ठोकलेत, 3 मध्ये 3 ठोकले. तर सहसचिव धर्मेंद्र तांगडे यांच्याकडून पारितोषिक आहे जितू गवळी यांच्यासाठी. धावसंख्या 31 धावा अवघ्या 9 चेंडू मध्ये आलेत. अजून 15 चेंडूंचा खेळ बाकी आहे. बघा यानंतरचा सामना आहे आई जोगेश्वरी जून अंदुरकी आणि एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर. सामना क्रमांक 9. नितेश आणि 3 मध्ये 3 धर्मेंद्र तांगडी यांची भविष्यवाणी जितू गवलीनं पूर्ण केली आहे आणि नक्कीच रोख पारितोषिक आमच्यापर्यंत जमा केलेले आहे. धन्यवाद. आलेलं आहे. धन्यवाद. जितू गवलींवरचं प्रेम नाही, धर्मेंद्र तांगडी सांगितलं होते 500, त्यांना माहीत होतं. मीच फक्त 1100 बोललो होतो. नंतर वाटायला नको की 1100च्या ऐवजी 500 आलेत. 500 रुपये जमा झालेले आहेत. नाही, नक्कीच तांगडे साहेबांच्या अगदी गावचा संघ आहे आणि जितू गवली यांच्यावरचं प्रेम आहे. इथे चेंडू लेगस्टिकला सोडून जातोय. वाईटचा इशारा आलाय. गणेश केने थोडासा नाराज आहे नितेशवर. मोठा सामना मोठ्या संघाबरोबर खेळताना नक्कीच थोडासा दबाव घेतलाय नितेशनं, कारण समोर फलंदाज देखील तितक्याच मोठ्या ताकदीचा आहे. बघूया, फटका फसलाय. चेंडू शॉर्ट मिड विकेटला सेफ लँड होतोय. डीप मधून क्षेत्ररक्षक आलेत. नाही, अगदी ज्या पद्धतीने खेळपट्टीवर हॉट ऑफ सिटी दिब्बक मडवी पलतायत
त्या पद्धतीने जितू गवळी पळू शकत नाहीत. फक्त एकच धाव येईल. धावसंख्या 39. 11 चेंडूमध्ये 39. या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या 44वा स्फोट मानकुली संघाच्या नावे आहे. 88. 88 धावा आहेत. आयडीएल फ्रेंड्स ग्रुप हवीदिवे संघासमोर. बघूया रेकॉर्ड ब्रेक होईल का या सामन्यातून. नितेश इथे फटका उडवलाय. बघूया शॉर्ट फाईन लेगचे क्षेत्ररक्षक आहेत. झेलच्या खाली चुकी होणार नाहीये. फलंदाज दीपक मडवी झेलबाद. चंदन मुकादम खूप चांगला खेळाडू आहे. राकेश पाटील संघामध्ये नेत. जितू भालेकर एक चांगले उच्च शिक्षित चांगले अगदी आपण पाहिलं तर व्यक्तिमत्व. जितू भालेकर देखील या टीमला जॉईन आहेत. त्यानंतर आमचे डॉक्टर मोरेश्वर गवली सर यांच्याकडून देखील या संघाला शुभेच्छा आहेत. ठाणे जिल्ह्यातील बुलंद आवाज मराठी समालोचक डॉक्टर मोरेश्वर गवली सरांचं देखील चाचणी स्पर्धा 2025 मध्ये मनपूर्वक सहर्ष स्वागत. 2 ओव्हर 39. बघूया हा चेंडू उडवलाय सीमा पार. जितू गवलीने या मॅच मधून आपले हात फोडलेले आहेत. क्या बात आहे. आतापर्यंत जितू गवलीचा स्कोर किती झाला मुकादम. 43. तांगडी साहेब ते देखील पूर्ण होईल. नाही आता बोललेत. एकदा बोलले तर बोलले. घरचा तो घरचा. 43 झालेत. 50 बनवेल तर 1000. षटकांची हॅट्रिक केली. 500 जमा आहेत. फक्त 7 बाकी आहेत. जितू गवली या स्पर्धेची पहिली 50 आपल्याला करण्यासाठी. चांगला स्ट्रोक आपण पाहतोय. चांगली फिल्डिंग नितेशनं नक्कीच इथे आपल्या संघाच्या 2 मौल्यवान धावा सेव्ह केलेल्या आहेत. उंचीचा फायदा झालाय नितेशला. धावसंख्या झाली 47 आणि आता जितू गवलीला पाहिजेत 5. क्या बात आहे. 47 मध्ये वैयक्तिक 45. वा चेंडू त्याला अगदी लवकर ओळखलं होतं. ही चांगल्या खेळाडूची खूण आहे. षटकार मारून स्पर्धेची पहिली 50 पूर्ण होईल का बघूया. चौथ्या किडानगरीची अगदी माती हाताला लावलेली आहे. पहिली 50 जितू गवली चाचणी स्पर्धेतून पूर्ण करतील का बघूया. नक्कीच गोलंदाज शरद भोईर. छोटा पॉकेट बडा धमाका. पहिल्या या आधीच्या सामन्यात ते सामनावीर राहिले होते. बघूया. मध्ये 45 आणि 14व्या चेंडूवर या स्पर्धेची पहिली 50 जितू गवली. अभिनंदन. बॅट उंचावर करायची आहे. नक्कीच नवीन 40+ चाचणी स्पर्धा 2025-26 या हंगामाची सुरुवात जितू गवलीच्या बॅट मधून 14 चेंडू मध्ये आलेत 51. त्यामध्ये आपण षटकार पाहिले तर 6, चौकार पाहिले तर 2, सिंगल 2, सिंगल 3 आणि डबल 3 अशा नाबाद 51 धावा लागलेत. आणि धर्मेंद्र तांगडी साहेबांचे 1,500 रुपयाचे मानकरी जितू गवली राहिलेत. क्या बात आहे. जबरदस्त फलंदाजी करतायत. चांगल्या लय मध्ये आहेत. इथे बॅटची कडा. मोठा विकेट. एस्टनच्या मागे गणेश केनेनं झेल टिपलाय. अभिनंदन जितू गवली. नक्कीच नवीन 40+ क्रिकेट संघटनेच्या वतीनं सर्व संघाच्या वतीनं या खेळीसाठी तुमचं खूप खूप अभिनंदन. 14 चेंडू मध्ये 51 धावा. नवीन फलंदाज निशांत. चांगल्या टोटल मध्ये आहे.
2 ओव्हर 5 चेंडूमध्ये 53 धावा लागलेल्या आहेत. नक्कीच मेरी स्पोर्ट भरोडी संघाचे खेळाडू किशोर भाऊ भोईर यांच्याकडून जितू गवली यांना शुभेच्छा आहेत. या 50 साठी क्लासमेट आहेत आणि नक्कीच अगदी या स्पर्धेसाठी देखील शुभेच्छा आहेत. बघूया निशांत एका सिंगलनं आपले अकाउंट ओपन करते आहेत. 3 ओव्हर 54 धावा. बघूया चंदन मुकादम आणि निशांत चांद गवली. आज जितू गवलीने इम्प्रेस केलाय. या स्पर्धेची पहिली 50 त्यांनी 14 चेंडूमध्ये आपल्या नावी कोरली. चौदा चेंडूमध्ये 51. नितीन केनेचा चेंडू काऊ कॉर्नर खेळलेला आहे. चांगला झेल टिपलाय. प्रवीण पाटीलनं वेल जज कॅच. निशांची खेळी संपुष्टात. फलंदाज बाद. बघू शकता आपण ऍक्शन रिप्ले मध्ये अतिशय चांगला झेल टिपलाय. वेल जज कॅच. हात अगदी डोप्यापर्यंत आले होते. अगदी चेंडू जमिनीला लगत चेंडू पकडला होता. नवीन फलंदाज आलाय भूषण. जितू भालेकर त्यानंतर विकास मुकादम. या खेळाडूंनी 40+ क्रिकेट खूप आधी खेळलेलं आहे. न्यू इंग्लंड पायगाव टीम कडून सिनियर 40+ मधून हे खेळाडू आम्ही खेळताना पाहिलेले. राकेश पाटील, जितू भालेकर, भूषण, विकास मुकादम, अजिंक्य, सचिन मडवी, अजिंक्य मडवी ही बंधूंची जोडी. पहिल्या चेंडूवर मोठी विकेट. चेंडूला हलक्यातनं टॅप केलाय. पॉइंट रिझनला 1 पूर्ण. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. भूषण 2 धावसंख्येने संघाची टोटल 56. अपक 56. अजून 4 चेंडू आहेत. हा चेंडू समोर ठेवलाय. बघूया विसेप मध्ये पुन्हा एकदा प्रवीण चेंडूवर झेपावतायत. हा ना आणि अखेरकार 2 पूर्ण. तिसरी देखील झालेली आहे आणि मला वाटतं चंदन मुकादम यांना स्ट्राईक पाहिजे होती. ती स्ट्राईक देखील मिळाली. बघा इथे स्ट्राईक असतायत ते देखील असतायत. चौकार धावून पूर्ण केलाय. क्या बात आहे. या स्पर्धेतून पहिला चौकार देखील धावून पूर्ण झालेला आहे. चंदन मुकादम असतायत. भूषण खुश असेल कारण की भूषणच्या नावावर 4 धावा आणि 60 चा आकडा गाठलेला आहे. 21 चेंडू मध्ये 60. नक्कीच अगदी आमच्या नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे सचिव आणि सहसचिव ग्राउंडला अगदी फेरा मारताना कुठल्या मान्यवराचा बॅनर चुकलाय का याची पाहणी करतायत. रमेशजी तरे आणि धर्मेंद्र तांगडी. खूप मेहनत आहे स्पर्धेसाठी. हेमंतजी गुलवी मुसाबाई यांनी अगदी जोशी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आपली मोलाची उपस्थिती देखील दिलेली आहे. 62. इथे बघूया 1 पूर्ण. आणि आता चंदन मुकादमनी सांगितलंय मी 3ऱ्या क्रमांकावर आलोय. मला अजून संधी नाहीये. मी आता संधी घेतोय कारण की फक्त 1 चेंडू या इनिंगचा शिल्लक आहे आणि भूषणला त्यांनी थांबवलाय. बघूया 1 डाऊनला आलेत आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी चंदन मुकादम.
क्या बात आहे, चांगला चेंडू खेळलेत, स्केअर ऑफ द विकेट, चेंडू चाललाय डीप सीमारेषेच्या दिशेनं, चौकार आलाय डीप स्क्वेअर लेग आणि लॉंग लेग रिजन मध्ये चौकार ठोकलाय. तब्बल धावा बनलेत 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर 3 बाद. स्वयंभूस्फोट पायगाव संघाच्या फलकावर 67-68 धावांचं आव्हान आहे. चला दोन्ही टीम आई जोगेश्वरी झून अंदुरकी आणि एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर आपण नाणेफेकीसाठी या. दोन्ही टीमचे संघनायक गणेश भोईर झून अंदुरकी, संजय मनेरा एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर. आठवा सामना सुरू आहे आणि 9व्या सामन्याच्या आपण नाणेफेकीकडे बोलणार आहोत. चला या. आई योगेश्वरी झुनांदूर की टीम, प्रकाश दादा आपण संघनायक पाठवा, गणेश भोईर वेलकम. मुरलीधर केने साहेब, माजी सरपंच गोरसई यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याची नाणेफेकी करूया. व्यवसायाने सिव्हिल इंजिनियर आहेत. दोन्ही टीमचे संघनायक आलेले आहेत. अध्यक्ष साहेब या. नक्कीच मनोहर जोशी साहेब, जोशी फाउंडेशनचे सर्वे सर्वा आणि भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट संघटनेचे विद्यमान अध्यक्ष नक्कीच मुरलीधर केने, गोरसई ग्रामपंचायतचे माजी सरपंच साहेब, आपलं खूप खूप स्वागत आहे. गणेशजी केने आपल्याला विजयासाठी शुभेच्छा. सिद्धिविनायक अंजूर टीम एवन जोडी हेड आणि टेल असं नाण्याचं स्वरूप आहे. मुरलीधर केने नाणेफेकी उडवतील. कोण आवाज देत आहेत? यस, हेड आणि टेल. टेल अशी कॉलिंग आहे, अगेन्स्ट हेड आलेलं आहे. आपलं खूप खूप स्वागत आणि आभार. एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर संघाच्या बाजूने नाणेफेकी लागलेली आहे. काय निर्णय घेत आहे? फिल्डिंग करताय. नक्कीच आपण पाहिलं तर काल आपल्या 2 सामने झालेले आहेत, 1 विजय 1 पराभव. या महत्त्वाच्या सामन्यातून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेण्यामागचं कारण काय आहे? फिल्डिंग करण्यामागचं एकच कारण आहे की आमचे जे बॅट्समॅन आहेत त्यांनी चांगले परफॉर्मन्स करून आणि चांगली बॉलिंग करून हा सामना जिंकण्याचा प्रयत्न करू. नक्कीच आपल्या भिवंडी तालुका नवीन 40+ क्रिकेट मंडळाची चाचणी स्पर्धेचं आयोजनाबद्दल काय म्हणाल? आयोजन तर आपल्या चाचणी स्पर्धा किंवा कुठलीही स्पर्धा असो, 1 नंबर आयोजन आणि नियोजन असतो. आणि मानकुलीचा मैदान बोलला म्हणजे तर भिवंडी तालुक्यामध्ये तर 1 नंबर आहे. खूप खूप धन्यवाद. नक्कीच गणेश भोईर फिल्डिंग घेतलेली आहे. आपल्याला प्रथम फलंदाजी करायची. आपण नाणेफेकी जिंकली असेल तर काय निर्णय? फिल्डिंगच घेणार होतो. आपल्याला खूप खूप शुभेच्छा. तरी ते नाणेफेकी कक्षामधून न्यूज आहे, नाणेफेकी जिंकून एवन जोडी सिद्धिविनायक अंजूर टीमनं प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी आई जोगेश्वरी झुनांदूर की टीमला आमंत्रित केले. धन्यवाद. जाऊया आपण चालू सामन्याच्या दुसऱ्या सत्रामध्ये. गणेश केने आणि प्रवीण पाटील ही सलामी जोडी आलेली आहे आणि गोलंदाज आहेत दीपक मडवी. बघूया पहिल्या चेंडूवर 2 धावा गणेश केनेनं पूर्ण केलेत. या स्पर्धेची पहिली 50
जितू गवलीच्या नावी 14 चेंडूमध्ये 51 धावा. मात्र या जितू गवळीच्या खेळीबद्दल एवढंच म्हणेन की धर्मेंद्र तांगडी यांनी त्यांना पहिलं बक्षीस लावलं 3 षटकारासाठी, नंतर बक्षीस लावलं 50 साठी आणि त्यांचे दोन्ही 90 त्यांनी पूर्ण केलेले आहेत. चांगला फटका गॅप मधून चेंडू चाललाय मॅजिक बॉक्स मध्ये, एका टप्प्यानं सीमापार चौकार. धावसंख्या 6. धावांचं लक्ष मोठं आहे, 68 बनवायचे आहेत आणि असाच क्रिकेट गोरसई टीमला खेळावा लागेल. गोरसई गौरव सर भावेश पवार, नक्कीच A1 पवन. गोरसई गावाचं नाव क्रिकेटच्या माध्यमातून 7 समुद्र पार गेलेलं आहे. नक्कीच प्रत्येक गावाला हेवा वाटणारा, हवावासा वाटणारा संघ जय बजरंग गोरसी. 3 चेंडू मध्ये आले 10. गणेश केने आणि नॉन स्ट्राइकला प्रवीण पाटील. हा फटका ऑन साइडला फेकून दिलाय. क्या बात है. हार्ट ऑफ सिटी दीपक मडिवेवर आक्रमण. 4 मध्ये 16. प्रति ओव्हर 17च्या सरासरीने धावा बनवायचे आहेत आणि 4 चेंडू मध्ये 16 आलेले आहेत. जशी सुरुवात व्हायला हवी होती गोरसी टीम साठी तशी सुरुवात झालेली पहिले 4 चेंडूवर. चांगला चेंडू अप्रतिम. इथे बघूया एक सिंगल धाव कंप्लीट केलेली आहे. 5 चेंडू मध्ये 17 धावा गणेश केनीने पूर्ण केलेत. शेवटचा चेंडू प्रवीण पाटील साठी. इथे देखील चांगला फटका आहे. काऊ कॉर्नर इझनकडे चेंडू सरसावतोय. चंदन मुकादमचे प्रयत्न सफल. चेंडू सीमापार चौकार. तब्बल पहिल्या ओव्हर मध्ये धावा आल्यात 21. चांगली सुरुवात, चांगली सुरुवात सागर 11 जय बजरंग गोरसी टीम साठी. कारण की सुरुवातीला जितू गवलीच्या टीमनं 67 बनवल्यात आणि प्रत्युत्तर पहिल्या ओव्हर मध्ये 21 धावा गोरसी संघाच्या या सलामीर जोडीने पूर्ण केलेले आहेत. अठरा चेंडू आणि 47 धावा. 18 मध्ये 47. A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर आणि आई जोगेश्वरी झून अंदुरकी. नक्कीच दोन्ही संघाचे संघनायक आपण मान्यवर कक्षामध्ये यायचं आहे. A1 जोडी सिद्धिविनायक अंजूर आणि आई जोगेश्वरी झून अंदुरकी. आपले सचिव रमेशजी तरे आणि सहसचिव धर्मेंद्र तांगडी यांच्याशी आपण लगेच संपर्क साधा. क्या बात है. आपल्या बोटांची जादू दाखवताना गोलंदाज जितू गवली ज्यांनी आज या चाचणी स्पर्धेतून 14 चेंडू मध्ये 51 धावा पूर्ण केलेत. चेंडूला ऑन साइडला खेळून काढलेला आहे. चांगली फिल्डिंग. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होतोय. इष्टरक्षकाला चेंडू पकडता आला नाहीये. इथे तिसरी धाव देखील पूर्ण केलेली आहे. धावसंख्या झाली ती 24. इथे फलंदाज गणेश केनीने आपली विकेट दिलेली आहे. धावबाच्या स्वरूपात पहिल्या
यश स्वयंभूस्फोट पायगावच्या खात्यामध्ये. नवीन फलंदाज नितेश पाटील संघाचा संघनायक आलेला आहे बघा. आई जोगेश्वरी जुनांदुर्गी गणेश भोईर संघनायक आपण मान्यवर कक्षामध्ये या. आई जोगेश्वरी जुनांदुर्गी टीम. या चेंडूवर आले 2. धावसंख्या 27. क्या बात आहे. हा चेंडू आलाय डॉट. ओव्हर नंबर 2 चा खेळ संपलाय. फक्त धाबा या ओव्हर मध्ये आल्या 6. पहिल्या ओव्हर मध्ये 21. अशा 2 ओव्हर 27 आणि उर्वरित 2 ओव्हर मध्ये अजूनही पाहिजेत 41. क्या बात है, क्या बात है. चंदन मुकादम बंदे में दम आणि नाम है चंदन मुकादम. इथे हा चेंडू अगदी बॅट आणि पॅडच्या मध्ये टाकला होता. रॉकेट थ्रो. इथे फलंदाज नितेश पाटील. धावचेत बाद. वेलकम शनरदादा म्हात्रे. आई जोगेश्वरी झून अंदुर्गी टीमचे सिनियर खेळाडू आहेत. नक्कीच दमन दबरा एक लक्की खेळाडू. नवीन फलंदाज शरद भुईर. नक्कीच आज चांगली कामगिरी राहिलेली आहे. चला चला सामना जरा स्पीडअप करा. दिवसातून हा 8वा सामना आहे.
जितू गवलीनं निशाणा साधला होता की जितू गवली नेहमीच भावेश पवार सारखे चेंडू हातामध्ये आला ना की ते मागे पुढे पाहत नाही. कोणी स्टंप जवळ असो की नसो अगदी निशाणा मारण्याचा जरूर प्रयत्न त्यांनी नेहमी केलेला आहे. एक सिंगल 29 धावा. स्लोवर चेंडू यष्टीचित फलंदाज प्रवीण पाटीलची विकेट. नक्कीच क्रिकेट हंगामाचं 2024-25चा जर अपडेट पाहिला तर आपल्या संघटनेकडून देखील नंबर 1च्या संघाचं मान सन्मान, उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि सर्वोत्कृष्ट खेळाडू हे पारितोषिक या चाचणी स्पर्धेतून दिलं जाणार आहे. आणि बघूया कुठला संघ नंबर 1वर आहे, कुठला गोलंदाज फलंदाज आणि उत्कृष्ट खेळाडू याचं किताब कोणाच्या वाट्याला जाईल ते आता डिक्लेअर करून चालणार नाही आहे. थोडासा सस्पेन्स राहू द्या, नाहीतर आताच ओपन केलं तर मग कोणी राहणार नाही बक्षीस वितरण सोहळ्याला. काय तांगडी साहेब? यस. नवीन फलंदाज पप्पूनं अगदी चेंडूला ऑन साईडला खेळलेला आहे. बघूया भूषण नेहमीच सीमारेषा लगत क्षेत्ररक्षण करताना एक खेळाडू पाहिलेला आहे. 3 ओव्हर 31 आणि आता 6 मध्ये पाहिजेत 37. मुरलीधरजी केने, माजी सरपंच गोरसी, क्या बात है, करता क्या ना मरता. अखेरकार गोलंदाजीसाठी विकास मुकादम आलेले आहेत. संघाचे संघ नाही आहेत. नक्कीच राणाची स्पर्धा. विकास मुकादम जितू गवली देखील असतात. बघूया चांगली गोलंदाजी नेहमीच विकास मुकादमने केलेली आहे. इथे पहिले चेंडूवर एक सिंगल. चांगलं व्यक्तिमत्व आहे. भिवंडी तालुक्यामध्ये या खेळाडूचं नाव सिनियर 40+ असो की नवीन 40+ खूप फेमस आहेत. क्या बात आहे, क्या बात आहे. नाही नक्कीच अगदी नाही अगदी आपल्या संघटनेच्या वतीनं हेमंतजी गुलवी, मुसाबाई आणि मनोज जोशी साहेबांनी जे पार्टीचं आयोजन केलं होतं त्या पार्टीमध्ये खूप चांगली एन्जॉय पार्टी केली होती सर्वांनी. आणि खास करून आमचे बंधुतुल्य असं मित्र विकास मुकादम चांगले लयमध्ये होते. इथे गोलंदाजी देखील चांगली आहे. आतापर्यंत त्यांनी 4 चेंडू फेकलेत, 2 डॉट 2 सिंगल धावा दिलेले आहेत. वा. हा चेंडू समोरच्या दिशेनं ठेवलेला आहे. दरम्यान तांगडी साहेब, जितू गवली, दीपक मडवी, त्यानंतर राकेश पाटील यांच्या टीममध्ये जर एखादा विदाउट प्रॅक्टिसचा जरी खेळाडू खेळला ना तरी तो चौकार, षटकार आणि गोलंदाजी चांगली करू शकतो. एक मजबूत काटेकी टीम आहे. हा चेंडू बघा अगदी पॉइंट रिझन मधून खेळलेला आहे. फक्त एक सिंगल धाव आणि इथे सामना जिंकलाय स्वयंस्फोट पायगाव टीमनं. आणि या सामन्याचा हिरो संघाचे करता धरता पायगावचे सरपंच जितू गवली यांनी या चाचणी